आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत श्री गणेशाची संपूर्ण टीम नाशिकमध्ये आलेली आहे आणि चित्रपट म्हटला की वेगवेगळ्या प्रकारचे वेगळ्या आशयांची आपण बघत असतो. मात्र आता एक वेगळा म्हणजे तुमचा आणि आमचा जवळचा विषय आहे. खरं तर बाप आणि मुलगा हा विषय आपल्या प्रत्येकाच्या जवळचा असला तरी फार वेगळा विषय आणि हाच विषय घेऊन त्याचा श्री गणेशा होतो आहे. तो सिनेमा 20 डिसेंबरला रिलीज होतो आहे. त्याची संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे. दिग्दर्शक आहेत, अभिनेता आहेत, अभिनेत्री सगळे आलेले आहेत. आपण त्याची सर्व गप्पा मारूया, पुढे विचारूया की काय नेमकं सिनेमाची गंमत आहे. नाही, पहिली गोष्ट तर की दगडूला केस होते, ठीक आहे, अजिबातच केस नाहीये आणि गॉन केस आहे, ऍक्च्युली गॉन केस आहे. कारण त्याच्या बापानेच त्याला या सर टाकलेला आहे आणि दगडूचं आणि त्याच्या बापाचं एक वेगळं इक्वेशन होतं आणि इथे एक वेगळंच इक्वेशन आहे. आणि त्यामुळे एक चॅलेंजिंग गोष्ट असते. एखाद्या कॅरेक्टरला तुम्ही एवढं प्रेम कर, छान तो दिसेल आणि इतकं छान ते लिखाणात पण आहे. म्हणजे काय म्हणूया की एक उद्धट मुलगा असतो आणि इनोसंट उद्धट मुलगा असतो. तर तो इनोसंट उद्धट मुलगा टिकले आहे. मग त्याच्या बापाबरोबर इक्वेशन आहे त्याचं. म्हणजे हिच्याबरोबर पण ही जेव्हा पहिल्यांदा ट्रेलरमध्ये पण आहे, जेव्हा लिफ्ट मागायला येते की मला लिफ्ट द्याल का, तर तो म्हणतो नाही, बाप म्हणतो हो. तर ते एकत्र येणं किंवा तो जो इनोसन्स आहे ना, तो ऍक्च्युली रायटिंगमध्ये आम्ही हळूहळू तो परफॉर्मन्समध्ये आणलेला आहे आणि त्या लुकमध्ये पण आहे. सो त्याच्यामुळे जसं तुम्ही म्हणाला दगडू फेमस झालेला आहे जगभरात, तसंच टिकल्या पण व्हावा या गोष्टीची श्री गणेशा होईल असं मला वाटतं. नक्कीच होते. आणि शशांक सरांकडे मला यायला नक्कीच आवडेल. इकडे तुमच्या दोघांचं ट्रेलर बघता विनोदी काहीतरी तुम्हाला प्रत्येक सिरियस बघतो आम्ही की सरांना छान गंभीर भूमिका प्रत्येक करता तुम्ही आणि भावतो आम्हाला सगळ्यांना तो रोल सुद्धा. इथे विनोद पण दिसतो आहे आणि थोडं दोघांची गंमत जम्मत पण ती कशी आहे. सगळं क्रेडिट करतं दिग्दर्शकांचं आणि लेखकांचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी मला या पद्धतीच्या वेगळ्या रोलमध्ये बघितलं, त्याच्याबद्दल खरंच मनपूर्वक थँक्यू. आणि मला असं वाटतं ना की ती प्रवास आहे तो नात्याचा श्री गणेश असं सुद्धा म्हणता येईल. मुलाच्या तुसडेपणापासूनचा तो प्रवास सुरू आहे, तो गेले काही वर्षाचा. त्याचं रूपांतर प्रेमात होतं आहे पूर्ण, त्याचा तो जर्नी आहे आणि मग इंटरेस्टिंग प्रोसेस होती. टायमिंगचं तू आता जसं म्हणालस की तो विनोदी आहे या आहे, तर त्याच्यातल्या त्या गोष्टीचा तसा फारसा गंध नाही मला त्यामध्ये की कुठे हायलाईट केलं म्हणजे काय पद्धतीने वर्क होतात गोष्टी, कुठल्या शब्दाच्या अगोदर थांबलं पाहिजे कुठला. तर या गोष्टींसाठी माझा गुरु हा होता आणि यांनी खूप साऱ्या गोष्टी मला अगदी मनापासून शिकवल्या न चिडता. मनपूर्वक धन्यवाद. तुमच्या दोघांचा असा किस्सा असा घडला की तो मेमोरेबल राहिला तुमच्या प्रवासात संपूर्ण त्या दोघांचा ते वेगळा रोज व्हायचा. खरं तर एक सॉलिड किस्सा आहे, तो प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आम्ही. आम्ही तर टेक आणि ऍक्शन बिक्शन आम्हीच म्हणायचो, ऍक्शन कट आम्हीच म्हणायचो. गाडीमध्ये असायचं सर, दुसऱ्या तिसऱ्या गाडीत असायचं आणि सर फक्त बघत असायचे. सरांना साऊंड यायचा पण आम्हीच ऍक्शन म्हणायचो. आम्ही चुकलो का म्हणायचो हे असं घेऊया ते तसं घेऊया, सगळं टेकमध्ये असेल. तर एकदा आमच्या गाडीच्या समोर असं कॅमेरा लावलेला असायचा. तर त्याच्यामुळे समोरून गाडी येते हे दिसायचं नाही आणि आमच्या समोर आमचीच गाडी असायची. तर त्याचा अंदाज घेऊन सरांचा डायलॉग, सरांच्या डायलॉगवर रिॲक्शन सगळं चालू असायचं. आणि मी एकदा असाच चालत होतो, घाटात वगैरे शूट होतो आमचं, आणि असा एक टर्न आला आणि टर्न मध्ये म्हणजे साधारण मृत्यू दिसतो ना आपल्याला, साधारण तसं मला झालं आणि अशा 2 बसेस झाप करणं अशा गेल्या आणि मला असं झालं आणि मी थांबलो टेकमध्ये. त्या टेकमध्ये पण असेल मला वाटतं रेकॉर्डिंगमध्ये की अरे नाही सर, मला ना आता मला कळतच नाही, मला आता काय करायचं, मला पुढचा डायलॉग काय मला काही कळतच नाही, काय दाबू आणि काय क्लच दाबू का ब्रेक दाबू काय कळतच नाही. तर 2 बसेस ना मला दिसल्याच नाही. तो तर सर म्हणाले 2 नव्हत्या 3 होत्या, म्हणजे तिसरी तर मला दिसलीच नव्हती. सो अशा काय म्हणूया मृत्यूला आम्ही टांग देऊन आम्ही जीव घेण्याचा हो जीव घे. आणि त्याच्यात सरांना गाडी म्हणजे अप्रतिम चालवता येते. वास्तवी आहे माझी गाडी. आणि विचार सिनेमात शूटिंगच्या आधी 8 दिवस मी गाडी शिकलो. माझा 4 व्हीलरशी काहीच संबंध नव्हता अर्धा. आणि पहिला शॉट जो होता तो आमचा होता भीमाशंकरच्या घाटाला, सगळ्या बाजूला झाडं समोर कॅमेरा लावलेला, कॅमेराच्या मध्ये ऊन जाऊ येऊ नये म्हणून बाजूने काय कपडा लावलेला आणि कॅमेरा जास्त हलू नये म्हणून त्याच्यावरती कॅमेरा आमचा गोरा कॅमेरा आणि बाहेर सगळे
जे चाललेलो होतं आम्ही घाटातून चाललेलो होतो आणि तो scene याच्यामध्ये. तसा- हा आणि त्याच्यात गाणं होतं आणि जे सिंग करायचं होतं असं म्हणजे विचार नका बा, कमाल अनुभव आहे. घाटात काम चालू आहे. घाटात काम चालू होतं म्हणजे एका ठिकाणी जेसीबी होते लावलेले आणि त्याच्या एका ठिकाणी माती उचलायची आणि असं फिरून दुसरीकडे जायचं. तरी एक शॉट मला नक्की आठवतोय त्या बकेटच्या खालनं आधी गेलो होतो त्याच्यात टर्न होतो ना, त्याच्या खालनं आमची त्याच्या गाडी खालनं जाते. आमची गाडी गेली. आणि एका ठराविक अंतरापर्यंत जायचं असायचं आणि त्या अंतरापर्यंत गेलं की मला गाडी बिडी वळवायचा धुरात व्हायचं. मग मी उतरायचो आणि हा परत गाडीच घ्यायचा मूळ स्थानापर्यंत घेऊन जायचा. तिथून परत मी गाडी चालवायचो तिथपर्यंत. आणि त्यामुळे हा एक असं होता त्यावेळेला. आणि खरं तर या दोघांचं कौतुक आहे की अत्यंत निर्धास्तपणे निर्भयपणाने ते जे काही गाडीत बसलेले आहेत. आमचा इन्शुरन्स होता ना त्याच्यामध्ये. परतला मला असं वाटतं की बऱ्याचदा गाडी खूप जास्त चांगलं लागली असेल टेक आपले खूप जास्त हो. होतात आपण म्हणजे बेस्ट ड्रायव्हर तर मलाच आहे यावर्षी. Award मिळाला. बेस्ट ऍक्टरचा माहिती बेस्ट ड्रायव्हर मला आहे यावेळी. टायटल पण चेंज करायचं टिकला ड्रायव्हर. मिलिंद सर एक नक्कीच जण. तुमची क्रेज आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो वेड्यांची जत्रा असेल हे विनोदी सिनेमा आणि एक ट्विन सिनेमा असतात बऱ्याचदा बघायला भेटतात लोकांना. गोल्ड सिनेमा आपण म्हणू शकतो आपण असे. तुम्ही वैयक्तिक दिग्दर्शक म्हणून धाडस केलं असं वाटतंय तुम्हाला? हो नक्कीच, कारण माझ्या करिअरचं श्री गणेश होणार आहे. अच्छा. कारण ज्या पद्धतीचे मी सिनेमे केले यापूर्वी की एक रस्टिक कॉमेडी होता येड्यांची जत्रा, अडल्ट कॉमेडी होता टकाटक टकाटक, आणि हा कम्प्लीट हा फॅमिली फिल्म आणि त्यातही नवीन जॉनर मराठीमध्ये आणतोय रोड मूवीचा. सो शिकण्यासारखं मलाही खूप होतं यार. यापूर्वी कधी केलं नव्हतं, रोड मूवी कधीच केली नाही. त्यामुळे ती कशी शूट करायची मला काही एक्सपिरियन्स नाही. पहिल्या दिवशी कळालं आम्ही कोकणात तो मालवणमध्ये, आणि सगळ्यात मोठं शिवधनुष्य आम्ही पेललं पहिल्याच दिवशी, कारण ठरलं की पहिल्या दिवशी आपण क्लायमॅक्स शूट करू. जनरली माझी प्रोसेस अशी असते की मी असेंडिंग ऑर्डरमध्ये शूट करतो. पहिल्या दिवशी थोडं लाईट काम ठेवतो, पहिले 2-3 सीन स्क्रिप्ट प्रमाणे, आणि मग शेवटाकडे जात असतो. इथे शेवट पहिले शूट केलं. हा, आणि पहिले जर 3-4 शॉट घेतले तिथेच आम्हाला कळालं की काहीतरी चुकतंय. मला कळालं की रोड ट्रिप अशी शूट करायची नसते बेसिकली. मग नंतर काय केलं पाहिजे, नंतर हळूहळू 1-2 दिवसांनी आम्हाला कळालं सगळ्यांना. मला माझा DOP झाला, माझा असोसिएट झाला, यांना देखील कळालं की आता आपण हे ना अवॉइड करू. मग नंतर हे पण एवढे ट्यून आणि सिंक झालेले की एक बरोबर नाही झाला. मग कसं असतं की माझं काहीच कंट्रोल नसतो. मला लिहिताना मजा आली रोड ट्रिप की मस्त लिहूया आपण, की एका गाडीमध्ये लोक प्रवास करतात वगैरे, लिखाण करताना मजा आली. पण ज्यावेळी एक्झिक्युट करताना मला कळालं की कॅमेरा यांच्या गाडीमध्ये असतो, मी तिसऱ्या गाडीमध्ये असतो, माझ्या हातात शोगन असते आणि ती वायरलेस असते. माझ्याकडे फक्त एक वॉकी टॉकी यांच्या गाडीमध्ये, आणि फक्त मी वॉकी टॉकीवरून त्यांना इन्स्ट्रक्शन देऊ शकतो. माझ्या हातामध्ये त्या व्यतिरिक्त काहीच नसतं. सो हळूहळू यांनी पण ते अडॅप्ट केलं की त्यांना कळायचं की नाही हा टेक बरोबर नाही. मग आज बोलायचं की सर आम्ही कंटिन्यू आणि ते पण साऊंड नाही हा मोठं One more. मग मला कळायचं. हा, मग मी त्यांना मी दिसत नाही, पण मी इकडून असं करायचं go on. मग ते सेकंड टेक करायचे. मग सेकंड टेक मध्ये कळायचं की याच्यापेक्षा अजून बेटर थर्ड टेक मध्ये होऊ शकतं. बट तिसरा टेक करायची, मग गाडी फिरून यायची, मग पुन्हा मी त्याला हेडफोन लावून मी चेक करायचो कुठला ओके, तिन्ही नाही ओके, पुन्हा करू. सो एवढी टीडीएस ती प्रोसेस होती आणि खूप डिफिकल्ट ऍक्च्युअली रोड मूवी शूट करणं. म्हणजे मी तर त्या ती जिंदगी ना मिलेगी तर दिवाळीची जी डिरेक्टर आहे जोया अख्तर, मी सॅल्यूट करेल तिला. की काय लेवलला त्यांनी शूट केली. ठीक आहे त्यांच्याकडे बजेट असतं, पण एक्झिक्यूट करणं, पेशन्स आणि एक्झिक्यूट करणं खूप डिफिकल्ट असतं. आणि आम्ही तर आणखी कॉम्पॅक्ट साईज मध्ये शूट करत होतो. तिथे तरी ओपन कार होती, इथे कॉम्पॅक्ट क्लोज कार आहे. हा, क्लोज कार आहे. सो आम्ही क्रू पण असाच निवडलेला. आमचा जो साऊंड रेकॉर्डिस्ट होता तो या हेडचा आहे. सो तो मागे डिक्कीत तो झोपून बिचारा त्यांनी साऊंड रेकॉर्ड केलं. लिटरली त्यांनी अख्खा सिनेमा त्यांनी बॅक साईडला, म्हणजे हिच्या बॅक सीट मागे त्यांनी झोपून त्यांनी साऊंड रेकॉर्ड केलं. म्हणजे किती जिकरायचं काम. म्हणजे तो पण आम्हाला सांगायचा की हा पंच राहिलाय म्हणून. बेस्ट पार्ट काय ना, Technically sound झालं. तो माझ्यासोबत बऱ्याच वर्षांपासून काम करतो. म्हणजे पहिली फिल्म त्याची 4वी-5वी फिल्म. त्याला ना स्क्रिप्ट देत असतो, तो स्क्रिप्ट मध्ये मार्क करतो आणि कधी मला एक गाणं सांगतो, सर या पे ना मी जाऊन येतो, हे नाही असते. हा चला छोड ना, मैंने बोला उसको. सो ते एवढे क्युरियस असतात ते की ये लाईन नाही लिहा,
तुम्हाला सांगायचं आहे ही इथे लाईन नाही घेतली तिथे लाईन नाही घेतली, मग ते इम्प्रोव्हाइज केलं आणि इम्प्रोव्हाइज खूप करा ते झालं. जसं श्री गणेशाला आपण धमाल रोड ट्रिपचा आणि फॅमिली एंटरटेनमेंटचा जोडला आहे, तसं आम्ही गरम तव्याला मी स्वतःच जोडलं होतं. गरम तवा आणि सगळ्यांना हवा हे मी जोडलेलं होतं. हे माझंच कन्सेप्ट होतं, म्हणजे माझीच आयडिया होती माइंडमधली, ते झाली. आणि हो, आणि मिलिंदजीकडे आम्ही आलो, त्यांना भेटलो, सगळं झालं, त्यांना स्टोरी पण दाखवली, सगळं झालं. ते काय त्यावरती रिॲक्ट केलं नाही त्यांनी, शांत होते. कदाचित त्यांच्या माइंडमध्ये काहीतरी वेगळं चालू असेल, मला माहीत नव्हतं. ते म्हटले सर ठीक आहे. ॲक्च्युली मला स्क्रिप्ट दिली त्यांनी वाचायला आणि बाउंड स्क्रिप्ट घेऊन आले. म्हणजे कॉन्फिडन्स लेवल एवढा हाय होता ना यांचा, विथ डायलॉग घेऊन आलेले. 120 पानांची स्क्रिप्ट होती, मी ती वाचली. अत्यंत गलिच्छ स्क्रिप्ट होती, मग माझ्या आयुष्यातली सर्वात गलिच्छ स्क्रिप्ट आणि संजय नवगिरेंनी लिहिलेली. म्हणून तर मी संजयलाच बोललो की हा सिनेमा नको करायला, आपण काहीतरी चांगलं करू. माझ्या डोक्यात एक चांगली संकल्पना आहे, तूच आहे, आपण दोघे मिळून लिहू. मग आम्ही गोव्याला गेलो. तिथे मी त्याला ब्रीफ केलं की असं 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 आहे, आणि हे पुण्यात असतात, मग यांना मुंबईतनं बोलवलं. तर यांचं असं एक्सपेक्टेशन की आता गरम तव्याला यांनी काहीतरी अजून बेटर केलं असेल. तर यांना बसवलं पहिले, त्यांना सांगितलं की ते नाही आहे, ते करत नाही आहे आपण, तवा विजला तुमचा आता, आणि तो मला करायचाही नाही आहे आणि तुम्ही देखील करू नका, कारण अत्यंत वाईट स्क्रिप्ट आहे. मग त्यांना ही ऐकवली, ते भारावून गेले. ते म्हणजे ते बोलले की बेटर आहे, जो आम्ही घेऊन आलो त्याच्यापेक्षा लाख पटीने बेटर आहे. सो अशी ती जर्नी, कहाँ से निकले ते कहाँ पहुँचे. गरम तवा से श्री गणेश वहाँ से हात. सिनेमामध्ये मेघाचा सुद्धा एक वेगळा छान अप्रॉच वेगळा रोल आपल्याला बघायला मिळतो. तुला तसं सगळं ओळखतात छान, स्क्रीनवर तुला बघितलेलंच आहे. कसा वेगळा अनुभव होता ह्याच्यामध्ये? ॲक्च्युली खूपच वेगळा अनुभव होता. जेव्हा केव्हा कुणीही, मी सगळ्यांबद्दलच म्हणते, प्रेक्षक असू देत किंवा कॉमन घरातली माणसं असू देत, जेव्हा आपण पडद्यावर कोणाला बघतो तेव्हा आपल्याला नेहमी असं वाटतं की मी तिथे असावी. कोणालाही वाटू शकतं हे. आणि त्यात इतक्या मोठ्या सेलिब्रिटींसोबत काम करणं, त्यात नावाजलेल्या लोकांसोबत काम करणं हा खूप सुंदर अनुभव होता. त्या व्यतिरिक्त एक अशी गोष्ट मेन्शन करावीशी वाटेल की असं नाही आहे की जेव्हा आपण ऐकतो की मोठे कलाकार किंवा मोठे सेलिब्रिटीज यांचं वागणं बोलणं आपल्याला असं वाटतं की हे कसे वागतील, कसे बोलतील, माहीत नाही. पण ह्या टीममधल्या एकाही कुणीच कधीही ॲटिट्यूड नावाची गोष्ट किंवा कधीही कोणतीही नेगेटिव्हिटी सेटवर पसरू दिली नाही. मिलिंद सरांनी त्याची जबाबदारी घेतलेली आय गेस. आणि त्यानंतर जर कोणी सिनियर असेल ह्या इंडस्ट्रीमध्ये तर शशांक सर आहेत, प्रथमेश आहेत, संजय सर आहेत. सो ह्या सगळ्यांनी जबाबदारी घेतलेली. सेटवर नेहमी पॉझिटिव्ह वातावरण असायचं. सकाळी जेव्हा आम्ही आमच्या दिवसाच्या शेड्यूलचं श्री गणेशा करायचो तेव्हा आय रिमेंबर मिलिंद सर एव्हरी डे हिलिंग करायचं आणि सगळी पॉझिटिव्हिटी सेटवर व्हावी की दिवसाचं शेड्यूल पूर्ण व्यवस्थित जावं म्हणून करायचं. सकाळी जेव्हा शेड्यूल सुरू होईल तेव्हा कितीतरी वेळा, कारण मी नवीन आहे सो मला खूप रिहर्सल लागायची, तर हे दोघं कितीही वेळा मी विचारू देत तर तेवढ्या वेळा हे लोक तितक्याच प्रेमाने, तितक्याच व्यवस्थित मला समजावून सांगायचे. त्यांनी खूप प्रयत्न केला आणि हे असं म्हणता येईल की हे एका आर्टिस्टचं पॉझिटिव्ह साईन असतं किंवा एक खूप मोठी गोष्ट असते की नवीन आर्टिस्टला सांभाळून घेणं आणि त्यांच्याकडूनही छान परफॉर्मन्स काढून घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सो पाहिली ना तर प्रत्येकाने तिचं काम ॲप्रिशिएट केलं की मस्त काम केलं आहे तिने. आणि सिनेमात तिची पण बॅक स्टोरी आहे बेसिकली, तिच्या आयुष्यात काय घडलं याच्या आधी, ते मी आत्ता रिव्हील करत नाही, त्यासाठी सिनेमा पाहावा लागेल तुम्हाला. बघणारच आहे. मग शूट चालू असताना प्रथमेश आणि तुझं, कारण प्रथमेशला बघताना विनोदी असं एक लगेच 100% येऊन जातं. मग असं फार जोक्स व्हायचे आणि मग शूट व्हायचं असं काही होत असेल नक्कीच? जोक्सच व्हायचे, त्यात मध्ये मध्ये शूट व्हायचं. आणि हे असं ॲक्च्युली ना एक गोष्ट मला इथे आवर्जून सांगावं लागेल की ना जेव्हा सुरुवातीला मी ह्यांना भेटली तेव्हा प्रथमेश एक वेगळं व्यक्तिमत्व होतं, शशांक सर एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. हार्डली 3-4 दिवसांनी हे दोघं गँग झाले आणि ते मिळून माझ्यावर गँगअप करत होते. त्यांच्यामध्ये इतका सार्कॅझम भरला आहे, इतके सार्कॅस्टिकली ते बोलतात आणि ते नाही कळून येत. मला ते समजायला खूप वेळ लागला. आणि आता हे असं आणि आता ते सार्कॅस्टिकली बसलेले असतील तरी दोघं इशाऱ्यांमध्ये काहीतरी बोलतात, विच इज ॲक्च्युली अ गुड साईन.
बाकी सगळ्यापेक्षा हे चांगलं आहे. सो हो, प्रथमेशचा हा जो स्वभाव आहे मस्करी करायचा वगैरे तो शशांक सरांनी अडॉप्ट केला आहे. शशांक सरांचा मिश्किलपणे मस्करी करायचा स्वभाव प्रथमेशने अडॉप्ट केला आहे. आणि ते एकाचे दोन झालेत. हो, आणि आय गेस मिलिंद सर पण अग्री करतील. हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. आणि आता प्रमोशनला जस्ट सुरुवात झाली आहे. सो आता मे बी प्रमोशनच्या शेवटच्या दिवसापर्यंत अजून एक रोड ट्रिप आपला शूट होईल. तुला शुभेच्छा आणि तुम्हाला Thank you. शुभेच्छा. महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्येक सिनेमा ऐक ना, एक सेकंद ऐक ना. एक ते मधुबालाचं जे आहे ना त्याच्या तेच मी आता ऑडियन्स सोबत तेच त्याने एंड करून चालू केलं. शुभेच्छा दिल्या आधी, पण त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं गाणं आहे मधुबाला. नावातच माधुरी आहे, नावातच थोडा एक छान गोडवा आहे त्याच्यामध्ये. सो एक आयटम सॉन्ग बघायला मिळणार आहे. मेघाने ते छान परफॉर्म केलेलं आहे. मानसी. मेघा झालं मानसी केलेलं आहे. दोरी शिंदे शिंदे. शिंदे आहे. शिंदे बोल. आणि शिंदे शाहीचं राज्य सगळीकडे चालू आहे. ओके. सो कसा अनुभव होता आयटम सॉन्ग केला त्याच्यामध्ये? खूप चांगला अनुभव होता आणि मिलिंद सरांनी ऑपॉर्च्युनिटी दिली. मी बिहाइंड द कॅमेरा काम करणारी व्यक्ती आहे. मी असिस्टंट कोरिओग्राफर आहे. तर अशा म्हणजे बिहाइंड द कॅमेराच्या माणसाला अपॉर्च्युनिटी भेटणं खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपण कंटिन्यू काम करत जातो. आपला जरी ध्येय वेगळा असला पण कधी आपण भरकटून जातो की नाही आता हेच चालू दे. आणि मिलिंद सरांनी खूप वर्षापूर्वी मला प्रॉमिस केलेलं आणि त्यांनी ते लक्षात ठेवलं आणि ते कम्प्लीट केलं. ह्याच्याबद्दल मी खूप थँकफुल आहे मिलिंद सरांची. आणि शूट करताना तर खूप मजा आली. इतकं पॉझिटिव्ह वातावरण होतं. पूर्ण सेटवर जी एनर्जी होती म्हणजे वाटलंच नाही की आपण खूप